नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव माधुरी युवराज ठेपणे. मी कल्याण तालुका, ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी माझं पूर्ण शिक्षण हे कल्याण तालुक्यातच शालेय शिक्षण कल्याण तालुक्यामध्ये केलं आहे. मी बी.कॉम ग्रॅज्युएट आहे. मी 2018 साली ग्रॅज्युएट झाली आहे. त्यानंतर मी ॲक्चुअली पब्लिक सर्व्हिसेसमध्ये यायचं ठरवलं. मी का ठरवलं याचं उत्तर मी शेवटी देईन. तर सुरुवात मी खूप लाईटली घेतलं होतं अभ्यासाला. मला माझ्या वडिलांनी याची ओळख करून दिली. ते म्हणालेत, की दे तू आता एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचे एक्झाम्स देऊन बघ." म्हटलं, "ठीक आहे, काय असेल?" मला त्यावेळी एक जिल्हा अधिकारी किंवा कमिशनर काय असतं, मला याची काहीच कल्पना नव्हती. मी एक जेन जशी मुलं असतात, कॉलेजमध्ये असणारी, त्यातील एक विद्यार्थिनी होती. मला ह्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवातीला जेव्हा मी काही अटेंड केले लेक्चर्स किंवा क्लासेस किंवा अभ्यास कसा केला, मी तो पूर्णपणे आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना कसा एक अभ्यास असतो, तसा केला. त्यातलं गांभीर्य मला कळालं नाही. मी तो लाईटली केला. काही गोष्टी कळतायत, काही गोष्टी कळाल्या नाही. त्यानंतर मी एक्झाम दिली. तेव्हा मला पहिल्यांदा अपयश आलं आणि असं कळालं, की आजवर आपल्याला कधीच अपयश मिळालं नाही आणि पहिल्यांदा तुम्ही कुठेतरी फेल्युअर तुम्हाला आलेलं आहे. त्यावेळी मी नक्की विचार केला, की मी जसा विचार करते ही अशी एक्झाम नाहीये. घरामध्ये याचं बॅकग्राऊंड अजिबात नव्हतं. वडील माझे पोलीस खात्यात असले तरीही कधीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांमध्ये कोणीच नव्हतं. माझ्या रिलेटिव्हजमध्ये सुद्धा नव्हतं. त्यामुळे मला याचं प्रॉपर गाईडन्स अजिबात मिळालं नाहीये. तर प्रॉपर फाउंडेशन त्याचं सुरू करायला स्वतःहून मग मी सिलॅबस व्यवस्थित चेक केला. नक्की काय करावं लागतं? कोणते बुक्स वाचावे लागतात? त्याचं मग मी नंतर कुठले प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, त्या सगळ्या गोष्टी मी हळू-हळू बघायला सुरू केलं. पण माझं बी-कॉम ग्रॅज्युएशन असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये माझं मन खूप हळू लागलं आणि ते माझं फाउंडेशन बेस कंप्लीट व्हायला मला 1-2 वर्ष गेले. आणि त्याच काळामध्ये, त्याच वेळी कोविड आला होता. त्यामुळे जे एक गाईडन्स असतं, की जे मी क्लासेस लावू करून कंप्लीट करू शकत होती, ते मला प्रॉपर अजिबात मिळालं नाही. जे काही केलं ते स्वतःला किंवा एखाद्या YouTubeवरचे व्हिडिओज किंवा ज्या गोष्टी समजतात, त्यातूनच सगळा काही अभ्यास केला. नंतर परीक्षा दिला. मी एम-पी-एस-सीकडे मी पहिल्यांदा यू-पी-एस-सीची एक्झाम दिली होती, तेव्हा मला ते अपयश आलं. मग मी एम-पी-एस-सीमध्ये नक्की कसं असतं? लोकं सांगताना सांगतात, की "तुम्ही यू-पी-एस-सी करताय, तुम्ही एम-पी-एस-सी देऊन पण बघा, तुमचं होऊन जाईल." मी म्हटलं, "ठीक आहे, काय आहे?" अजिबात नाही. प्रत्येक एक्झाम वेगळी आहे. त्याचं पॅटर्न वेगळं आहे. ते प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. मी जेव्हा एम-पी-एस-सी ते म्हणाले, "असेच देऊन बघा, राज्यसेवा असेच देऊन बघा." तेव्हा मी त्याचा अभ्यास सुरू केला, त्याचे पेपर सुरू केले. तेव्हा मला कळालं, की नाही, मी यू-पी-एस-सीचा अभ्यास करताना मी ते 2 वर्ष इंग्लिशमध्ये केले होते. कारण की तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ती एक एक्झाम देऊ शकतात. तर माझा अभ्यास हा पूर्ण इंग्लिशमध्ये होता. पण नंतर एम-पी-एस-सीमध्ये वळताना मला मात्र मराठीत तो करायला लागला. त्यानंतर मग माझा थोडा गोंधळ उडाला. मराठीमध्ये येताना सगळेच मला तेवढे सोर्सेस नाही मिळाले, जे इंग्लिशमध्ये अवेलेबल. बरेच सोर्सेस किंवा प्रश्नपत्रिका मला ह्या मराठीतून मिळाल्या. त्यामुळे मी इंग्लिशमधून मराठीतून स्विच होताना एक तो माझा काही महिन्यांचा पिरियड त्यातही माझा वाया गेला. मग नंतर मी परीक्षा व्यवस्थित अटेंड द्यायला सुरू केले. मी एकूण 4 अटेम्प्ट दिले. मी राज्यसेवेचे नाही एकूण सॉरी मी 5 अटेम्प्ट दिले. मी राज्यसेवेचे 3 अटेम्प्ट आणि 2 कंबाईन बीचे अटेम्प्ट दिले. तर सुरुवातीला जेव्हा मी राज्यसेवेचा अटेम्प्ट दिला, तेव्हा तो मात्र माझा प्रिलिम्स क्लिअर झाली माझी. पण तो एक काळ मी स्वतःला कंप्लीट आयसोलेट केलं होतं. मी पूर्ण सोशल मीडिया असो, WhatsApp असो, मी सगळं बंद करून ठेवलं असतं. मी स्वतःला पूर्णपणे त्या अभ्यासात झोकून दिलं होतं आणि तेव्हा माझी एक्झाम क्लिअर झाली. मात्र मला तेव्हा मी स्वतःला एवढ्या त्या अभ्यासामध्ये गुंतवून घेतलं होतं, की मला मेन्सचा फॉर्म कधी आला, मेन्सची डेट कधी आली, मला हे कळालं नाही आणि मी मेन्स फॉर्म न भरल्याने ती माझी मिस झाली आणि इथे एक खूप मोठी चूक मला कळाली, की एवढंही मी स्वतःला आयसोलेट करून राहू नाही शकत. कारण की तसंही त्यावेळी पिरियडमध्ये मी तेवढंच अस्वस्थ आणि स्ट्रेसफुल होते. त्यामुळे मग मी थोडे नाही, अशा पद्धतीने माझा अभ्यास होत नाही, अशा पद्धतीने माझ्या एक्झाम्स निघत नाही, मला हे कळालं. त्यामुळे मग मी थोडे ॲक्टिव्ह झाले, सोशली ॲक्टिव्ह झाले. मी फ्रेंड्समध्ये राहायला लागले. नंतर मग मी
सणवार सगळे काही अटेंड करायला लागले. नंतर मी 2023ची राज्यसेवेची आणि कंबाईन बीची एक्झाम दिली. राज्यसेवेची परीक्षा दिली. त्यावेळेस मी पुन्हा मला प्रिलिम्समध्ये फेल्युअर मिळालं आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं सायन्स विषय. कारण मी तो कंप्लीटली स्किप केला होता. मी सायन्स बॅकग्राऊंड 10वी पर्यंत फक्त सायन्स केलंय. मलाच माहिती मी नक्की काय केलंय त्या सायन्समध्ये तेव्हा. त्यानंतर मला अजिबात सायन्स हा विषय आवडतही नव्हता, जमतही नव्हता. तो मी 2-3 वर्ष टाळत आले होते, की काय होणार आहे नक्की एक सब्जेक्ट तुम्ही मिस आउट केल्याने. आणि ते नक्कीच कळालं, की तुम्ही एक सब्जेक्ट मिस आउट करतायत आणि आयोग तुम्हाला मिस आउट करून चाललंय. तुम्हाला स्किप करतोय तो. तर मात्र मी ठरवलं, की नाही, इथे प्रत्येक सब्जेक्ट तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला तो पूर्णपणे येवो का ना येवो, तितकाच सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. मग मी मात्र सायन्सपासून अक्षरशः फाउंडेशनपासून सुरू केली. मी माझ्या काही मैत्रिणींना विचारलं, की "नाही येत आहे मला, शिकव मला तू. बॅकग्राऊंड पहिलीपासून शिकव, 5वी पासून शिकव, कसंही शिकव, पण तू मला शिकव ह्या सगळ्या गोष्टीतून." मी अक्षरशः YouTubeवरती ज्या लहान मुलांसाठीच्या व्हिडिओज असतात सायन्सच्या, मी त्यासुद्धा बघितल्या कारण की ॲनिमेटेड माझ्यासाठी ॲनिमेटेड गोष्टी किंवा पिक्चर व्हिजनवाल्या गोष्टी जास्त मला लक्षात राहणाऱ्या होत्या. तर मी त्या सुरू केल्या होत्या बघायला. त्यानंतर मी माझं सायन्स पक्कं केलं. त्याच वर्षी मी ग्रुप बीची एक्झाम दिली. ती माझा फर्स्ट अटेम्प्ट होती आणि जसं तुम्ही म्हणतात, की राज्यसेवा देतेस तर तू ग्रुप बीही देऊन बघ. हे असं काही नसतं. प्रत्येक एक्झाम डिफरंट असते. प्रत्येक एक्झामचा पॅटर्न डिफरंट असतं. हे तेव्हा कळालं मला. इथे तुम्ही 2 तासाचे पेपर सॉल्व्ह करत 2 तासामध्ये ते 100 क्वेशन सॉल्व्ह करत आहात. तुम्ही इथे 1 तासामध्ये ते 100 प्रश्न सॉल्व्ह करत आहात. इथे तुम्हाला एनालिटिकल गोष्टी जास्त विचारतात, तर इथे तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टींवरती भर असतो. इथे तुम्ही विचार करू शकतात, की हेही असू शकतं, हेही असू शकतं किंवा ते 2-3 ऑप्शन असतात. इथे तुम्हाला येतं ते येतं, नाही येते तुम्ही पुढे व्हा. तुम्हाला तो प्रश्न वाचायला तितकाही वेळ नाहीये. तुम्ही 1 मिनिटाच्या आत तो प्रश्न वाचा आणि पुढे व्हा. तर एनालिटिकलपासून फॅक्च्युअलमध्ये येतानाही एक माझा वेळ गेला. मग मी त्यावरती फोकस केला. कारण की माझे फॅक्ट्स क्लिअर नव्हते. हिस्ट्री विषय माझ्या एवढा लक्षात नाही राहायचा. त्या सनावळ्या, ते नावं, ते माझ्या खूप वेळा गोंधळून जाणं, डोक्याच्या वरतून जाणं हे असायचं. मग मी त्याचे तक्ते समोर लावून द्यायची, की जाता येता ते मला दिसो अभ्यास करताना. जिओग्राफीचा अभ्यास करताना तो एक आवडीचा विषय होता. त्यामुळे मी एखादं स्थान जरी न्यूजमध्ये वाचलं असेल किंवा मी पेपरमध्ये अभ्यास करताना वाचलं असेल, तरी मी ते Google सर्च करून बघायची. कुठे आहे नक्की हे? महाराष्ट्रात आहे, आपल्या राज्यात आहे का ते प्लेस कुठे? मला माहिती होती माझी विजनरी पॉवर बेटर आहे दॅन रीडिंग. मी लिहिण्यापेक्षा मला गोष्टी पाहिलेल्या जास्त लवकर लक्षात राहतात आणि ह्या गोष्टीचा मला खरंच उपयोग झाला. नंतर मग मी 2023ची मी जसं सांगितलं तुम्हाला, की मी 2023ची राज्यसेवा आणि कंबाईनची एक्झाम दिली. नंतर मी 2024 मध्ये राज्यसेवा जी माझी काही मार्कांमुळे राहिली. पण मात्र 2024ची माझी प्रिलिम्स निघाली आणि 2024च्या प्रिलिम्स नंतर मी मात्र ठरवलं होतं, की नाही, आता तुझी प्रिलिम्स निघाली आहे, आता तू मागे हटणार नाहीयेस. त्यानंतर मी ठरवलं, की काही करून पहिली मेन्स काढायची, पहिला ग्राउंड क्लिअर करायचं आणि पहिला इंटरव्ह्यू करायचा आणि ते मी केलं आणि त्यानंतर आज मला पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी माझी निवड झालेली आहे. मेन्समध्ये सुरुवातीला व्याकरण आणि मराठी ह्या गोष्टींचा अभ्यास माझा व्यवस्थित नव्हता. त्यामुळे मला खूप बारकाईने त्याचा अभ्यास करावा लागला. माझा पूर्णपणे फोकस हा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरवरती होता. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे जेवढे शेवटचे होते, तो एक विषय घेऊन बसायची. एक टॉपिक, एक प्रश्न वाचला, की तो फक्त प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आधारित आहे, तो बाकी पुस्तक साइडला घेऊन पुन्हा तो टॉपिक वाचायची. त्याच टॉपिकवरती मला प्रत्येक वर्षी, प्रत्येक टॉपिकवरती वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला दिसला. तर असंच करत प्रत्येक पेपर सॉल्व्ह करताना माझा तो टॉपिक 5 ते 6 वेळा जेव्हा झाला, तेव्हा मला पुढचे सगळे प्रश्न इझिली सॉर्ट करता आले. पहिले माझा जर का पेपर सॉल्व्ह करतानाचा स्कोर जर 20 असेल, तर माझा तो शेवटी 40 पर्यंत गेला. त्याने मला नक्कीच खूप मिळाली. नंतर मी व्होकॅबवरती तेवढाच फोकस केला. त्यातही मी पी-वाय-क्यूच्या व्होकॅबवरती जास्त ठेवला होता. कारण त्याच एम-सी-क्यूमधले जे 4 असतात पॉइंट्स, त्यातूनच तुम्हाला एक रिपिटेटिव्ह पॅटर्न तुम्ही बघता. तोच आपल्याला जास्त दिसतो. पी-वाय-क्यूवरती माझा जास्त फोकस होता. ॲट द सेम टाईम मी सगळं पुस्तकही वाचून काढले होते. नंतर इंग्लिश ग्रामर. इंग्लिश व्होकॅबवरती माझा एक होता, हातखंडा होता. कारण की
मला एक सवय होती, की मूव्हीज बघणं, सीरीज बघणं. ह्यामुळे मी ते वर्ड्स, व्होकॅब माझ्याकडे की हां, हा शब्द मी वाचलाय, मी ऐकलाय. ह्या मूव्हीमध्ये हे बोलताना मी ऐकलंय, हे सीरीजमध्ये हे बोलताना मी ऐकलंय. त्यामुळे इंग्लिश व्होकॅब माझा होता. तोही अगेन माझा प्रिव्हियस पी-वाय-क्यूवरती फोकस होता. इंग्लिश ग्रामरवरती पण मी तेवढाच फोकस केला होता आणि पॅसेजवरती सुद्धा माझा तेवढाच फोकस होता. मुलं, विद्यार्थी जेणेकरून ग्रामरवरती जास्त फोकस करतात आणि व्होकॅबही तेवढाच इम्पॉर्टंट आहे इंग्लिश ग्रामरचा. त्यानंतर मात्र मी मेन्स दिली. मेन्समध्ये माझा पहिला पेपर उत्तम गेला. पण माझ्या दुसऱ्या पेपरच्या वेळेला माझा मोराल खूप डाउन झाला. कारण की माझी पहिलीच मेन्स होती, तर मी विद्यार्थ्यांना पाहिलं, की त्यांचं डिस्कशन सुरू झालं. "तू हे केलंस का? तू ते केलंस का? तू हे वाले पेपर तू राज्यसेवेचं कसं दिलंस?" ते वगैरे. आणि त्यानंतर मला थोडं हे वाटायला लागलं, की मी नाहीये, मी हे काहीच केलेलं नाहीये. त्यांनी जे केलं, जे सगळे बोलतात, मी पूर्णपणे अभ्यास माझा घरी केलाय. त्यामुळे हे जे बोलतायत मला काहीच माहीत नाहीये. तर तिथे मी थोडा डिप्रेस झाले. तिथे मी आणि हे सगळं पेपर व्हायच्या आधी, जे तुम्हाला मध्ये 3 तास असतात, त्यामध्ये झालं. त्यामुळे मी स्ट्रेस नसते झाले. तर माझा तो दुसरा जी-एस पेपर व्यवस्थित गेला असता. बट तिथे माझा पेपरसुद्धा कव्हर झाला नाही रीडिंग करताना. जेवढा माझा अटेम्प्टही त्यामध्ये कंपॅरेटिव्ह खूप कमी होता. जेवढा मी मॉकचे पेपर देत होते, त्या कंपॅरेटिव्ह खूप कमी होता. पण शेवटी मी तरी पण मेन्स क्लिअर झाले आणि त्यानंतर मी ठरवलं नाही, आता इथे चुका केलेल्या आहेत, आता ह्या परत चुका कधीच होता कामा नये. त्यानंतर मग मी ठरवलं, की ग्राउंड ते मजबूत करायचं म्हणजे करायचं. ग्राउंड 4 महिने मी त्याच्यासाठी दिले होते, पी-एस-आयच्या ग्राउंडला. 2 सुरुवातीचे महिने खूप नवीन होते. वर्कआउट हेवी असायचं. मी ज्या ठिकाणी ज्या अकॅडमीमध्ये कल्याणमध्ये प्रॅक्टिस करत होते, तिथे एकही पी-एस-आय बॅकग्राऊंडची मुलगा-मुलगी नव्हते. त्यामुळे माझी पूर्णपैकी तयारी ही पोलीस भरतीच्या मुलं ज्या असतात त्यांच्यासोबत झाली आहे. त्यानंतर जे माझे सर होते सुशील सर, त्यांनी माझ्याकडे खूप लक्ष दिले. मला प्रॉपर डाएट बनवून दिलं. डाएट ते मला अक्षरशः विचारायचे, की "तू खाल्लंस का आज हे? चपात्या बंद कर आणि तू भाकऱ्या सुरू कर. तू हे खा, तू ते खा." ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि मी ते फॉलो केलं. सुरुवातीचे ते 2 महिने मला थोडं जड गेलं त्या सगळ्या गोष्टी व्हायला. मी काही दिवस 3-4 दिवस जायचे, तर मग 2 दिवस असं व्हायचं, की माझी इच्छाच व्हायची नाही सकाळी उठून प्रॅक्टिसला जायची. बट शेवटचे 2 महिने मात्र मी खूप कसून तयारी केली. मग मी सकाळीही जायचे, मी संध्याकाळी जायचे. मी जितका मला जेवढा देता येईल तेवढं दिलं. त्यामुळे मी कळंबोलीला माझे वडील पोलीस क्षेत्रामध्ये असल्याने त्यांची नाईट असायची. तरीसुद्धा ते मला जिथे ग्राउंड होतं कळंबोलीला तिथे ते घेऊन गेले मला. तिथे त्यांनी मला माझ्यासोबत पळाले सुद्धा आहे तिथे. मी 4-5 वेळा कळंबीला फक्त का तर मला जो फिअर आला होता मेन्सला देताना, की आपण हे सगळं केलेलं नाही. तर मी ठरवलं होतं की नाही, इथे आपण ज्या सगळ्या आधी चुका केल्या त्या पुन्हा करायच्या नाहीयेत. म्हणून मी रोज तिकडे जेव्हा मला महिन्यातून वेळ मिळेल 2-3 वेळा मी त्या ग्राउंडवरती जायची. मी त्या पळायची. मला तिथे माझ्या वडिलांना वेळ नसायचा तर माझे सर मला तिथे घेऊन जायची. तर माझ्यासोबत इथे पळायचे. त्यामुळे मी खूप ज्या दिवशी ग्राउंडची एक्झाम होती, मी खूप पॉझिटिव्ह होती. माझा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होता. मला माहीत होतं, की माझ्याकडून ही निघणार आहे ग्राउंड आणि ते तसंच झालं. मी स्ट्रेस फ्री होती आणि मी ते ग्राउंड क्लिअर चांगल्या मार्कांनी केलं. त्यानंतर इंटरव्ह्यूची वेळ. इंटरव्ह्यूमध्ये पहिल्यांदा इंटरव्ह्यू असल्यामुळे तर नक्कीच सवय नव्हती, की कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट केलं पाहिजे तुमच्या समोर पॅनलसमोर. तर त्यासाठी मी नक्कीच ठरवलं होतं, की काही करून 1-2 मॉक काही होईना द्यायचेच आहे, की जेणेकरून आपल्याला आपल्या चुका कळतील. तर मी नक्कीच कंबाईंड मेंटर ऑफिशियल सरांकडे पण आले होते, सरांकडे आणि त्यांनी मला खूप माझा इंटरव्ह्यू विचारायला तर खूप वाईट गेला होता. मी अक्षरशः त्यानंतर मला रडायलाही आलं होतं, की माझा इंटरव्ह्यू खराब गेला आहे. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा सरांनी मला उत्तम फीडबॅक दिला. सरांनी मला महत्त्वाचं एक झालं, की त्यांनी मला क्वेश्चनची रेंज दिली. त्यांनी मला पूर्णपैकी की त्यांनी जी पण क्वेश्चन मला विचारले, त्या एक 15-20 मिनिटामध्ये, ते सगळ्या क्वेश्चन मला एक्झाम्सला जेव्हा मी ॲक्चुअल इंटरव्ह्यू दिला होता, तिथे मला त्या क्वेश्चनचा विचारले गेले आणि मला त्या सगळ्याचा फायदा झाला. त्यामुळे जो माझा एक फिअर होता,
की मी बोलू शकेल की नाही ॲक्चुअल इंटरव्ह्यूमध्ये. तो त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये डेफिनेटली गेला आणि मी ज्या दिवशी माझा फायनल इंटरव्ह्यू होता, तेव्हाही मी पॉझिटिव्ह होते. तेव्हा मला माहीत होतं की मी एक व्यवस्थित इंटरव्ह्यू देऊ शकते. मी गेले. मला देशपांडे सरांचं पॅनल होतं. त्यांनी मला मी काय करते हा विषयीचे प्रश्न विचारले. मी जे आता सध्या करंटली करते, तर कुठल्या क्षेत्राशी त्याचा पोलिसच्या क्षेत्राशी काही संबंध आहे का ते विचारलं. त्यांनी मला हुंड्यावरती क्वेश्चन विचारले. नंतर जे दुसरे IPS सर होते त्यांनी मला पोलिसांच्या कर्तव्यापासून महिलांची चॅलेंजेस काय आहेत, त्यांच्यासाठी कुठले केसेस जास्त येतात, त्यांचे कायदे काय आहेत, इथले सर्व प्रश्न मला विचारले. माझा तो इंटरव्ह्यू आय गेस 5 to 6 मिनिट्स चालला. पण त्यामध्ये प्रश्न 10 10 ते 12 ते प्रश्न मला विचारले गेले होते. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला एक समजलं होतं, की येस, आपण ज्यासाठी तयारी केलेली आहे, तुम्ही तो एक इंटरव्ह्यू व्यवस्थित दिलाय. मी हसतच बाहेर निघाले होते आणि मी पॉझिटिव्ह होते, की येस माझा इंटरव्ह्यू व्यवस्थित गेला आहे. आणि त्यानंतर मी शेवटी संध्याकाळी येऊन जेव्हा मार्क्स पाहिले, तर मी जो विचार केला होता, जो मी स्वतःला रिप्रेझेंट इंटरव्ह्यू पॅनलसमोर केलं होतं, तेच झालं होतं. मला इंटरव्ह्यूलाही चांगले मार्क्स मिळाले. आता एक सांगायचं झालं, की मी एक अभ्यासू व्यक्ती अजिबात नाहीये. मला अभ्यास करायला मी अभ्यासाव्यतिरिक्त एकही पुस्तक आजवर वाचलेलं नाहीये. कोणी मला पुस्तकांची नावं सांगेल तर मी खरंच सांगू शकत नाहीये. कारण की माझा अभ्यास आणि माझा पूर्ण एक असायचा वेळ तो मी खेळामध्ये द्यायची. मला स्पोर्ट्स आवडायचा, मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, मी ते करायचे. मला डान्सची एक आवड होती, मी त्यासाठी माझा वेळ द्यायची. मी डान्सचे नंतर डान्स मी शाळेपासून करत आले. मी कॉलेजमध्ये पण प्रोफेशनल वेने केला होता. त्यानंतर मी ठरवलं होतं, की ठीक आहे, आता माझ्याकडे वेळ आहे. अभ्यास मी जेव्हा तुम्हाला म्हणाले होते, की माझी एक्झाम मी मेन्सचा फॉर्म भरणं माझं राहून गेलं होतं. का तर मी स्वतःला खूप एलिनेट केलं होतं. तेव्हा मला रिअलाईज झालं, की नाही. तेव्हा मी अस्वस्थही होते, मी डिप्रेस होते. तेव्हा तो कोव्हिडवाला पिरियड होता. मला कळालं नाही, की काय चाललंय. ती एक गोष्ट मला हेल्प झाली जेव्हा मी बाहेर पडले. मी बाहेर सोशलाईज झाले. मी लोकांसोबत राहिले, माझ्या फ्रेंड्ससोबत राहिले. मी बाहेर पडायला लागले, मी खेळायला लागले. तेव्हा माझं माइंड खूप रिफ्रेश झालं. तेव्हा मी खूप नव्याने अभ्यास सुरू केला होता. तेव्हाचं त्यामुळे मला एक रिअलाईज झालं, की नाही, मी एक स्वतःला एलिनेट करून अभ्यास नाही करू शकत. मला आधीपासूनची सवय हवी, की मी अभ्यासालाही तेवढाच वेळ देऊ शकते आणि बाहेरही जेवढं जमेल, तेवढं मी माझ्या फ्रेंड्ससोबत राहू शकते. मे बी आमचे 10 प्लॅन्स होत असतील, त्यांचे 10 प्लॅन्स होत असेल. मी त्यांच्या 9 ते 8-9 प्लॅन्सला नाही बोलेल, पण मी नक्की एक प्लॅन्समध्ये त्यांच्या सामील व्हायची आणि नक्की तिकडे जायची त्यांच्यासोबत. मग ते कुठेही असो, मग त्यांच्या वेडिंग्स असो, त्यांचे बर्थडेज असो, कुठे बाहेर फिरायचा प्लॅन असायचा. तर मी तेवढे सोशली राहिले आणि त्याने माझा वेळ खर्चिक नाही झाला. मला तेवढीच एक एनर्जी मिळाली. मला रिफ्रेशमेंट मिळालं. जेव्हा अभ्यासापासून मला वैताग यायचा, मी ह्या सगळ्या गोष्टी करायची. ते एक शेवटपर्यंत आताही आहे. आताही मी डान्सचे कोरिओग्राफ करते. मी वेडिंग्समध्ये, फंक्शन्समध्ये जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी करते. पण हे कधी अभ्यासात आलं नाही. जेव्हा माझी एक्झाम जवळ आली, ते शेवटचे 2 महिने मी काहीच नाही घ्यायचे. मी कुठेच नाही जायचे. माझा तो शेवटचे 2 महिने कंप्लीटली फोकस अभ्यासावरती असायचा. त्याच्या आधी मी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. तेव्हा मी दिवसातून 4 ते 5 तास 5 ते 6 तास अभ्यास करायचे. पण जेव्हा एक्झाम्स असायचे, तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी नाकारून, त्या सगळ्या गोष्टी की नाही म्हणजे तोंडातून नाहीच निघायचं. "कुठे येतेस माधुरी?" नाही, नाहीच निघायचं. तेव्हा मी घरात 12 ते 13 तास मी बसून व्यवस्थित फोकसपणे अभ्यास केलाय. एक गोष्ट माझी तुम्हाला मी सांगावीशी वाटेल, कारण की ती मलाही आवडते, की मी नेहमी फोकस्ड झाली आहे. मी जर अभ्यास करत असेल, तर माझं कंप्लीटली अभ्यासावरती लक्ष असायचं. जर मी खेळत असेल, तर माझं कंप्लीटली खेळाकडे लक्ष असायचं. मग तिथे अजिबात माझ्या मनामध्ये विचार नाही यायचा, की तुझं हे राहिलंय, तुझा हा पेपर द्यायचा आहे, तुझा हे सॉल्व्ह करायचा, हा टॉपिक तुझा अभ्यास करायचा बाकी आहे. हे मला तिथे अजिबात यायचं नाही. मी जर डान्स करत असेल, तर मी त्यावरती माझा पूर्ण कंप्लीट फोकस असायचा. त्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून झाल्यानंतर अभ्यास करणं माझ्यासाठी खूप व्यवस्थित रिफ्रेशमेंट आणि इझिली व्हायला लागलं होतं. तर माझा तरी हा एक वे होता करण्याचा. प्रत्येकासाठीच ही एक वे आहे असं नाहीये. मला जेव्हा रिअलाईज झालं माझ्या चुकांमधून, की हां, मी सांभाळू शकते ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबत माझ्या हॉबीजला सुद्धा वेळ देऊ शकते. तेव्हा मात्र ते गणित जमलं आणि तेव्हा मात्र
त्या माझ्या एक्झाम्स हळू-हळू 1-2 मार्कांनी का होईना, पण त्या राहिल्या असतील तरी त्या हळू-हळू त्या क्लिअर होत गेल्या आणि आज मी इथे आहे तुमच्यासमोर. माझं एकच तुमच्यासाठी म्हणणं आहे, की एक अ, अभ्यासापासून तुम्हाला एक मिळत असेल वेळ, तर काही वेळ द्यावा ह्यासाठी सुद्धा. तुमच्या तुम्ही एक हॉबीजसाठी वेळ द्या. जेवढं तुम्हाला फार काही नाही, वीकेंडमधून एखादा वेळ मिळाला किंवा मंथमधून एखादा वेळ मिळाला, तर द्या. कारण की ते एक रिफ्रेशमेंट असते. माझं मुलींना नक्कीच सांगायचं होईल, की मुलीच ह्या क्षेत्राकडे फार कमी येतात. पोलीस भरतीच्या क्षेत्राकडे कारण ग्राउंड क्लिअर करणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं. माझ्यासाठी हे ईझी झालं कारण की मी ह्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होते. त्यामुळे ग्राउंडसाठी मेहनत होती. ते जे पळणं आणि हे जे इथे करणं त्यात डिफरन्स होता. पण डेफिनेटली या ॲक्टिव्हिटीजमुळे मला नक्कीच फायदा झालेला आहे. त्यामुळे आत्ता जरी ज्या मुलींची इच्छा असेल, की आपण ह्या क्षेत्राकडे वळावं, तर मी एक सांगेल, की तुम्ही आतापासूनच सकाळी एक योगा असू द्या किंवा एक रनिंगचा राउंड का असू द्या, एक अर्धा तास द्या. तुम्ही करून बघा. तुमचं माइंड एक नक्कीच फ्रेश होईल किंवा एखादी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जेणेकरून तुमचा एक विरंगुळा राहील, जेणेकरून तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहा. फिजिकल ॲक्टिव्हनेस तुम्हाला फक्त पोलीस भरतीसाठीच हवा आहे तसं नाहीये. तुमच्या पुढच्या भावी जीवनात सुद्धा या पूर्ण लाईफस्टाईलसाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इथे तुम्ही लक्ष द्या. मुलींनी बेसिकली कारण की मुलींना पर्सनली मला माहिती आहे, की मी स्वतः PMSपासून सफर करते. मुलींना किती त्रास असतात काही गोष्टींच्या बाबतीत, शारीरिक त्रास असतात किंवा इमोशनल त्या त्या पिरियडमध्ये त्या इमोशनली वीक होतात. त्या इमोशनली त्या हँडल करू शकत नाही स्वतः. तर आय गेस ह्या गोष्टी मला खूप त्याचा फायदा झालेला आहे. तर एक माझं सजेशन असेल, की तुम्ही नक्कीच करून बघा, की आपल्याला त्यातला फरक डेफिनेटली जाणवतो. माझ्यासाठी अभ्यासाची वेळ तर हीच होती, की मी जेवढी सोशली इन्व्हॉल्व होती, तेवढीच मी अभ्यासही केलेला आहे. प्रत्येकासाठी अभ्यासाची वेगळी वे असते. मी एकच सांगेल, की अजिबात कोणाला कॉपी करू नका. तुम्ही जे सगळे व्हिडिओज बघतात, हे सगळे म्हणतात, डेफिनेटली त्यातून जे चांगलं आहे, तुम्हाला जे वाटतं ते घ्या. पण एखाद्या टॉपरने हे केलंय किंवा एखाद्या विद्यार्थ्याने हेच केलंय म्हणून मी हेच करेन, ह्याने असं नाहीये. तुमच्या प्रत्येकाची जर्नी डिफरंट आहे. तुम्ही ज्या वातावरणात वाढलाय, ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही राहिलाय. माझ्यासाठी ते सिटी लाईफ होतं कंप्लीटली. माझा पूर्ण ॲटमॉस्फिअरच तो होता, की ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या तिथे. त्यामुळे त्यावरती फोकस करून माझा अभ्यास चालायचा. पण तुमच्यासाठी जी वे योग्य वाटेल ती करावी. कारण की ते तुमचं यश असणार आहे. तुम्ही बेटर माहिती आहात, की तुम्ही काय व्यवस्थित करू शकणार आहे. माझं तर एकच सजेशन असेल, की कोणालाही कॉपी करू नका. जे तुमच्यासाठी योग्य वाटेल, पण तुम्ही स्वतःला समजून घ्या, की ह्या वेने प्रत्येक तुमच्या चुकांमधून शिका, की हां, मी हे केलं नव्हतं. मी प्रत्येक वेळी, प्रत्येक पेपरनंतर मी डेफिनेटली रडलेली आहे. मी प्रत्येक वेळी बोललेली, की नाही माझ्याकडून हे मी असं घाण केलं. पण मी प्रत्येक वेळी मला ब्लेम केलं. मी कुठल्याच गोष्टीला ब्लेम नाही केला. मला माहिती आहे, की इथे मी कमी पडली होती आणि प्रत्येक पेपरच्या वेळी मी ठरवलं होतं, की नाही, ह्या चुका नेक्स्टमध्ये यायला नाही पाहिजे आणि ते मी नक्कीच केलं होतं, की ह्या चुका मी पुन्हा करणार नाही. कारण की जेव्हा मी फॉर्म मिस केले होते त्याच्यानंतर तर मी एक धडा शिकले होते, की एखादी गोष्ट मी 100 वेळा चेक करायची. मी 10 वेळा चेक करायची. ह्या फॉर्मला हे चेक केलं का? हे ते केलं का? त्यातून एक मला नक्कीच लेसन मिळाला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, की तुम्ही तुमची वेळ घ्या. कारण की एक लक्षात ठेवा, कुठलीच पाथ असते, ती आधीच स्टार्ट झालेली नसते. ठीक आहे? त्याच्यावर कोणीतरी चालायचं असतं. मग ती एक वे बनते. तुमची वे डिफरंट असणार आहे. डेफिनेटली ती तुम्हाला माहिती आहे, ती तुम्ही चूज करा. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले होते, की का सिव्हिल सर्व्हिसेस? तर असं झालं होतं, की 4-5 वर्षाआधी माझी आई अचानक घरी आले होते. मी अशीच दुपारी बसले होते काहीतरी अभ्यास वगैरे करत आणि सिव्हिल सर्व्हिसकडे यायला माझ्या वडिलांनी सांगितले होते. मी त्याचा विचार करतच होते. पण मला एक तो ड्रायव्हिंग फोर्स मिळत नव्हता, की का सिव्हिल सर्व्हिसेस? म्हणजे का नक्की? तर एका दुपारी माझी आई आले. आईने मला विचारलं. ती मला पहिल्यांदा मी माझ्या आईने माझ्याबद्दल प्राउड असताना बघितलं. ती दरवाजातूनच येऊन बोलली, "आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय." माझी छाती गर्वाने भरून आली आहे. आणि मी एकदम सरप्रायझिंग शॉकिंग कारण की मी आयुष्यभर आईचा ओरडा खाल्लेला आहे. ही एक गोष्ट माझ्यासाठी खूप नवीन होती, की आई मला येऊन बोलते. अरे ती माझ्याबद्दल
प्राउड फील करते, की ती गर्वाने तिची छाती फुगून आली आहे. मी विचारलं, "काय झालं?" म्हटलं, "ते अंकल आहेत, मेडिकलवाले काका आहेत. ते मला बोलतात, की तुमची मुलगी खूप छान आहे म्हणून." तिने त्या दिवशी माझी इतकी तब्येत खराब होती. तिने मला त्या दिवशी रात्री 10 वाजता तिने मला विचारलं, की "तुम्ही काका तुम्हाला तब्येत ठीक नाहीये का? काका तुम्हाला हे देऊ का? औषध देऊ का? काका मी तुम्हाला" ते शॉप क्लोज करत होते. "तर हे करू का? तुम्हाला घरी सोडायला येऊ का?" आणि ही गोष्ट खूप साधी होती. माझ्यासाठी खूप साधी होती कारण की आई-वडिलांचे संस्कार होते आणि ही गोष्ट मी फक्त एकाच व्यक्तीबाबत नाही केली आहे. आजवर मी हे नेहमी केलेलं आहे. हे जस्ट कोणीतरी बोलून दाखवलं, असं झालं होतं. हे माझ्या आईला येऊन तिने सांगितलं आणि ती म्हणाली, की ते बोलले, की त्यावेळी मला असं वाटलं, की मला एक मुलगी असती. खूप आनंद झाला होता. तर तिने मला नाही माहिती, की नक्की काय त्यांनी सांगितलं आणि ती एवढ्या सरप्रायझिंगने माझ्याकडे आली. कारण की आईचं ते एक शॉकिंग होतं माझ्यासाठी. त्यामुळे हा विचार नाही केला, की मी ती सरप्राईज झाली. ते तर मला आवडलंच. त्यामुळे फक्त एक डोक्यामध्ये विचार आला होता, की हे गोष्ट मी नेहमी करत होती, की हे मला नाही वाटत, की मी एकटी करते. जगातले सगळे लोकं कधी ना कधी चालत्या-फिरत्या लोकांना सुद्धा विचारतात, "कसे आहात? बरे आहात का?" का ते एवढं त्याचं कौतुक करण्यासारखं होतं. त्यावेळी एकच गोष्ट रिअलाईज झाली होती, की ज्यावेळी माणसाला गरज होती, त्यावेळी तो प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी त्यांना विचारलं गेलं होतं, की "तुम्ही ठीक आहात का? तुम्हाला गरज आहे का? काका तुम्हाला मदत करू का?" आणि ते गोष्ट त्यांच्यासाठी खूप झाली. खूप म्हणजे त्या दिवशी त्यांना एकच शब्द हवा होता पूर्ण दिवसातून, की "काका तुम्ही ठीक आहात का? आणि तुम्हाला मदत हवी आहे का?" म्हणून. तर ती एक गोष्ट मला भाली, की बाई हे तर नेहमीच करत आले आणि हे असं जर का आई आणि खुश होत असेल, तर मग काय हे आयुष्यभर करूयात आपण. काय वाईट आहे? आणि त्याशिवाय पब्लिक सर्व्हिसेससारखी दुसरी सिव्हिल सर्व्हिसेससारखी दुसरी कुठली मला वाटत नाहीये, की गोष्ट एक योग्य गोष्ट आणि एक सुंदर गोष्ट असू शकते. जर मला करियर तसंही मला इच्छा होतीच ह्या सगळ्या गोष्टी करायची, तर मग नक्की का नाही म्हणून ह्यातून? कारण की हा एक उत्तम मार्ग आहे ह्या सगळ्या गोष्टी करायचा. जसं एक लोकांना विचारायला, की "काका कसे आहात तुम्ही? तुम्ही सगळं ठीक आहात का? तुम्हाला मदतीची गरज आहे का?" लोकांना फक्त आय गेस मला वाटतंय त्या योग्य वेळी त्यांना मदत करणं हे खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. इथेच मी माझे वाक्य संपवते आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.